श्री समर्थ गुरुचरित्र अध्याय 4. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुल्यस, पुलक्रतू आणि वशिष्ठ. या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य. यांच्यापासून गुरुपरंपरा चालू झाली. अत्री ऋषींची भार्य अनुसूया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही. प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र, तिचे रूप काय वर्णावे. ती पतीची उत्तम सेवा करत असे. ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकर घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याकडे गेले व त्यांनी अत्री ऋषींचे शुद्धाचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींची पत्नी अनुसूया काया, वाचा, मने व भक्तीने पतिसेवा करत तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते. कोणीही अतिथी त्या आश्रमात विनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे स्वर्गस्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश हे पतिव्रता अनुसूयाचा व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्वानाचा पुत्र जो यम त्यांच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रींच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसूयाला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झालो आहोत, तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे, अन्यथा ही सती आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न संतर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत. हे ऐकून अनुसूयाने त्यांना बसायला आसन देऊन अर्घ्यपाद्य इत्यादी देऊन व स्नान कराव्यास सांगून गंधाक्षता पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथींची इच्छा समजून त्यांना भोजनास बसाव्यास आसने मांडली. शाकभाज्य व स्वयंपाक घेऊन आली. तेव्हा तिला म्हणाले, हे स्त्री, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली आहे. तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणार नाही. असे अतिथीचे वचन ऐकून अनुसूयाने क्षणभर विचार केला की हे विष माझे मन पाहायला आले आहेत. तेव्हा हे नक्की कोणीतरी अवतारी पुरुष आहेत. अतिथी विनमुख जातील तर आपल्या तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू. माझे मन निर्मळ आहे. तो दुष्ट मदन मला काय करील. पतीचे जे तपोबल आहे तेच मला तारील. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढेन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझे बालके आहेत. सती अनुसूया विवस्त्र होऊन अन्नोद्योग घेऊन बाहेर आली आणि पाहते ते दोघे अतिथी बालके होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसली होती. ती बालके पाहून अनुसूया चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकाजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांनी पाळण्यात झोप लागली. अत्री भार्या अनुसूयासारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा, विष्णू, महेशांची माता